की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे काही उट्ट नाट्य चालू आहे, यांनी याचे उट्टे काढायचे, त्यांनी त्याचे उट्टे काढायचे, अशा प्रकारचं जे नाट्य चालू आहे त्याला कुठेतरी विराम मिळावा या दृष्टीने असेल कदाचित. पण 23 ऑक्टोबर 2021चा जो एक कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संबोधून त्याच्यावर भाष्य होणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. जेणेकरून अनेक प्रश्नकर्त्यांच्या मनातले जे प्रश्न आहे की केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध आणि नेमकं याच्यामध्ये न्यायपालिकेचं काय कर्तव्य आहे, देशातली न्यायपालिका काय करते आहे, तर त्या दृष्टीनं सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीचं उद्घाटन प्रसंगी भारताचे सर्वोच्च न्यायाधीश रमणा साहेब हे हजर होते. 23 ऑक्टोबरला हा प्रोग्राम झाला औरंगाबादला आणि त्या ठिकाणी एक स्वतंत्र विचार न्यायपालिकेने समोर आणला. तो विचार समोर आणताना न्यायपालिकेने मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणाचा आढावा घेतला. केंद्रीय न्यायमंत्री त्यांच्याही भाषणाचा आढावा घेतला आणि त्या आढावा घेत असताना त्यांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडले. तेव्हा जेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आणि म्हणून अमृत मंथन झालं पाहिजे आणि हे अमृत मंथन होत असताना याच्यातून रत्न निघाली पाहिजे, म्हणजे मानवाला, समाजाला, देशाला जे आवश्यक आहे अशी रत्न या मंथनातून निघालं पाहिजे. हे मंथन म्हणजे कोणामधलं मंथन होतं? हे राज्य आणि केंद्र याच्यामधलं मंथन होतं असं माननीय उद्धव ठाकरे यांना सूचित करायचं होतं. त्यावर भारताचे सरन्यायाधीश असं म्हणाले की न्यायालयामधील गैरसोयी सर्वात प्रथम तुम्ही दूर करा, तसेच विधी अधिकाऱ्यांची निवासस्थानं, विधिज्ञ जे आहेत त्यांची दालनं, ई कोर्ट संबंधीची जी माहिती आहे ती, याकडे आपण लक्ष द्या. डिजिटलायझेशन ज्या स्पीडनी व्हायला पाहिजे त्या स्पीडनी न होता केंद्र सरकारची लागण जणू राज्य सरकारला लागल्यासारखी 100 पैकी 4 ठिकाणी डिजिटलायझेशन करायचं, परंतु त्याचा गवगवा असा करायचा की 400 ठिकाणी ते झालेलं आहे. हे अशा प्रकारचे खेळ थांबून आपण व्यवस्था ही कशी सक्रियरित्या कार्यान्वित होईल याकडे लक्ष द्या, अशा प्रकारचा स्पष्ट सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री रमणा यांनी दिला आणि असं म्हटलं की स्वतंत्र न्यायपालिकेच्या निस्पृह अस्तित्वासाठी आपण गांभीर्याने विचार करत नाही अशी खंत त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली त्यांच्या भाषणामध्ये. आणि त्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त करताना असं सांगितलं की आपण ज्या स्वातंत्र्य प्राप्तीचे गोडवे गातो आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणाकोणाचा कसा सहभाग होता हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण त्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळामध्ये ज्या सामाजिक क्रांत्या झाल्या आणि या सामाजिक क्रांत्या ज्या घटकांनी केल्या त्यांचा अनुल्लेख करतो, किंबहुना मुद्दामून त्यांचा उल्लेख आपण टाळतो. आणि हे बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन उल्लेख केला सावित्रीबाई फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यांनी ज्या सामाजिक क्रांत्या या देशामध्ये घडवून आणल्या, शैक्षणिक भागात असतील, लोकांच्या दिनमानाच्या पद्धतीमध्ये असतील, एकंदर समाज समतेच्या दृष्टीने कसा नेता येईल त्या संबंधी असतील, या ज्या समाज क्रांत्या त्यावेळी झाल्या
याचा आपण उल्लेख पुरेसा करत नाही आणि स्वातंत्र्यासाठी ज्या महत्वाच्या घटना आहेत त्या घटनांमध्ये या घटना वगळून तुम्ही बाकीच्या घटनांचा उदो करता. कदाचित त्यांनी नाव घेतलं नाही, पण सावरकर विरुद्ध अमुक आणि यांच्या विरुद्ध तमुक आणि हे जे आपले रोजचे डिबेट आणि रोजच्या गोष्टी चालू असतात, एक दुसऱ्यावर ताशेरे ओढणं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि या देशामधला त्यांनी शब्दांनी उल्लेख नाही केला तरी जो एक मागास वर्ग आहे, ज्याला आपण गोंडसपणे ओबीसी म्हणतो, ओबीसी तर समाज म्हणतो, या समाजाचं जे योगदान आहे स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये, तेही अधोरेखित करण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय सरन्यायाधीश श्री रमणा साहेब यांनी केला. म्हणजेच थोडक्यात त्यांनी काय संदेश दिला, की महाराष्ट्र हा पुरोगामी तत्वांसाठी ओळखला जाणारा प्रदेश आहे आणि या पुरोगामित्वावर प्रतिगामित्वाची जी गडद छाया आज पडत आहे, त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. तुम्ही प्रतिगामी 3-4-5% लोक एवढा गवगवा करून दिवसभर त्या बातम्या पेरून आपलं कार्य अशा पद्धतीने साधता की बाकीचं काही जगात दुसरं घडतच नाही. म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वप्नरंजन कसं होतं, त्यांना कसं वाटतं की मी मुख्यमंत्री आहे, त्याच्या बातम्या दिवसभर जेव्हा चालवल्या जातात, तेव्हा थोडीशी तरी आपल्याला जनाची नाही तर मनाची चिंता वाटली पाहिजे, की ही एक बातमी म्हणजे काही सर्वस्व आहे का? कोण असे लोक आहेत की ज्यांना स्वप्न पडली आणि ते अस्तित्वात आली आणि ते मुख्यमंत्री झाले? तुम्ही स्वप्नातले मुख्यमंत्री वाटता. परंतु खऱ्या अर्थाने तुमचं योगदान त्या समाजकार्यात काय आहे? कुठंतरी एखादं शिबिर घेतलं आणि कुठंतरी गवगवा केला, भाडोत्री लोक बोलवले, मोठ्या पद्धतीनं पत्रकार मंडळींना बोलवून मोठा जशन, एक इव्हेंट साजरा केला. हे इव्हेंट बाजी जी आजकाल चाललेली आहे, त्याला निर्देश करून सरन्यायाधीश त्यांच्या पुढच्या वाक्यात असं म्हणाले, की श्रेयवादाची लढाई सोडून व्यवस्थेच्या सक्षमीकरणाकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. श्रेयवादाचा उल्लेख करत असताना मला कौतुक वाटतं आणि त्या सरन्यायाधीशाच्या स्पिरिटला मी सलाम करतो, की इत्थंभूत माहिती महाराष्ट्राबद्दलची घेऊन महाराष्ट्राच्या एकंदर न्यायव्यवस्थेमध्ये काय चाललेलं आहे, महाराष्ट्राच्या एकंदर कायदा सुव्यवस्था मध्ये काय गडबड चालू आहे, याचा आढावा घेऊन न्यायप्रचुर न्यायाधीशाला साजेसं वक्तव्य जर केलं असेल तर ते सरन्यायाधीश रमणा साहेबांनी केलं. त्याच तोडीचं वक्तव्य त्याच्यानंतर बोललेले सर्व सन्माननीय, सर्वत्र सन्माननीय असं न्यायाधीशाचं नाव म्हणजे धनंजय चंद्रचूड. आणि या माणसाने सुद्धा आपल्या भाषणामध्ये उल्लेख करताना अशा कित्येक गोष्टी उद्धृत केल्या, ज्याच्यावरून राज्य सरकारला डोळ्यात अंजन घालण्याचा प्रकार झालेला आहे. राज्य सरकारच्या डोळ्यात अंजन घालून जर त्यांना नवी दृष्टी येत नसेल, जैसे डोळ्या अंजन भेटता दृष्टीस फाटा फुटे, तसा दृष्टीमध्ये नवाविष्कार जर राज्य सरकारला होणार नसेल, तर हे तुमचं आमचं नव्हे, तर या 12 करोड महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्भाग्य आहे, असं मी म्हणतो. खरंच प्रश्न उद्धृत करण्यासारखे असे आहेत, की ज्या राज्याचा गृहमंत्री फरार आहे, ज्या राज्याचा पोलीस कमिशनर फरार आहे, आज उद्या त्यांच्या फरारी होण्याची घोषणा होईल, ज्या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त प्राप्त वझे आणि शर्मा सारखे पोलीस अधिकारी, गणवेशधारी अधिकारी, हे काही उपजत जन्मतः गुंड टोळ्यांची माणसं नाही आहेत, हे पोलीस अधिकारी आहेत. ते आज खून, दुहेरी खून सारख्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे. हे खरंच व्यवस्थेला, कायदा सुव्यवस्थेच्या आणि न्यायिक व्यवस्थेला शोभून दिसणारं कृत्य आहे का हो?
आणि त्याही शिवाय जे सध्या आता चाललेलं आहे, समीर वानखडे विरुद्ध नवाब मलिक विरुद्ध सत्यपाल मलिक आणि काय काय प्रकार चाललेले आहे. लोक एवढे बावळट आहेत का, की लोकांना काही कळतच नाही. ह्या खंडण्या उकळण्याचे जे तुमचे प्रकार आहे, 100 करोडचं एलिगेशन जेव्हा एखादा कमिशनर करतो, त्याच्या विरुद्ध 6-6, 7-7 केसेस होतात. राज्याचं गृहमंत्री पद ज्या पक्षाकडे आहे, तो पक्ष काहीतरी भाषणबाजी आणि आपले प्रवक्ते लावून काही ना काही नवीन नवीन मुद्दे रोज उपस्थित करत असतो. परंतु 6-7 केसेस मध्ये फरारी असलेला आरोपी त्यांना अटक होत नाही. बातम्या येतात की तो भारताबाहेर गेलेला आहे. त्याच्यावरती ऍब्स्कॉन्डर घोषित करा, फरारी घोषित करा, असं न्यायालयाची कारवाई सरतेशेवटी करावी लागते. तर हे काही व्यवस्थेकडे तुमचं लक्ष असण्याची लक्षणं दिसत नाही. मग काहीतरी सांगायचं की आम्ही एक फोरेन्सिक लॅबोरेटरी उघडलेली आहे, एक इकडे ऑफिस उघडलेलं आहे, महिला सक्षमीकरण केलेलं आहे, इथं अमुक अमुक केलेलं आहे, पण ते पुरेसं आहे का? म्हणून 200 जण जर भुकेने मरणार असतील आणि त्याच्यातल्या फक्त 2 लोकांना तुम्ही वडापाव खाऊ घातला आणि तिथून सांगत असाल की आम्ही भूकबळीची संख्या कमी केली, तर हा कुठेतरी व्यवस्थेकडे तुमचं पुरेसं लक्ष नसल्याचाच पुरावा आहे. म्हणून तुम्ही श्रेयवादाकडे न जाता व्यवस्थेकडे लक्ष द्यावं, अशा पद्धतीनं त्यांनी या बाबतीत राज्य सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. एमपीएससीचा घोळ घ्या, आरोग्य विभागाच्या आत्ता हल्ली चालू असलेल्या परीक्षातला घोळ घ्या आणि शासकीय पातळीवरून स्टेटमेंट दिलं जातं की अशा प्रकारचा काही घोळ झालेलाच नाही. मग जे हजारो विद्यार्थी रस्त्यावर परीक्षेसाठी जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, ते क्रिमिनल नाहीयेत, ते गुन्हेगार नाहीयेत, ते गांजा अफूच्या व्यवहारात गेलेले नाहीये. ते विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करून डोळे फोड करून जेव्हा एमपीएससी सारख्या परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ येते. हे सत्य तुम्ही लपवून टाकणार का? तुमच्या या श्रेयवादाच्या लढाईमध्ये हे सत्य तुम्ही लपवून टाकणार? धनंजय चंद्रचूड साहेबांनी तर याच्या पुढची माहिती देताना अगदी तपशीलवार माहिती दिली आणि ती अवाक करणारी माहिती होती. कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडावा, अशी ती माहिती होती. आत्ताचं जे नुसतं राज्य मोठं की केंद्र मोठं, राज्यपालांनी अडवणूक केली, राज्यपाल आमच्या प्रगतीमध्ये आडवे येतात, कारण ते केंद्राचे हस्तक आहे आणि केंद्रामध्ये आमचं सरकार नाही. म्हणून काय, घटनेमध्ये दिलेल्या सगळ्या तत्वांची पायमल्ली करून तुम्ही केंद्र आणि शासन एकाच सरकारचं करणार आहात का? मग लोकशाहीला अर्थ काय राहिला? मग एवढा माना तरी, शासकीय पातळीवर घोषित तरी करा की या देशातली लोकशाही, संविधानात लिहिलेली आंबेडकरांनी उद्धृत केलेली लोकशाही आम्ही संपवलेली आहे आणि इथे एकाधिकारशाहीची प्रस्थापना आपण करत आहोत. असं तरी करा. हेच तर लोकशाहीचं सौंदर्य आहे की केंद्रात एक असेल तर राज्यात दुसरं का असू नये, आणि राज्यात शासन असेल तर त्याचा अट्टहास असा का की स्थानिक स्वराज्य संस्था आमच्याच ताब्यात असल्या पाहिजे, आमच्याच पक्षाकडे असल्या पाहिजे, तिथं दुसऱ्या पक्षांना असू द्या ना. हेच तर सौंदर्य आहे लोकशाहीचं. तेच मुळात तुम्हाला नको आहे आणि म्हणून तुमचा कांगावा सुद्धा कुठंतरी त्या प्रतिगामी शक्तीला पूरकच आहे. तुम्ही नावाला मविया सरकार आणि दाखवता आम्ही लोकशाही पद्धतीचं सरकार आहोत, पण तुम्ही प्रतिगाम्यांच्या एकाधिकारशाहीला एक प्रकारे पूरक कृती करत आहात. याची कधी ना कधी आपल्याला खंत जाणवली पाहिजे. धनंजय चंद्रचूड साहेबांनी पुढे सांगताना सांगितलं की एकट्या महाराष्ट्रामध्ये 12 करोड लोकसंख्येपैकी 4 करोडहून अधिक लोक सुशिक्षित बेरोजगार आहे. हे भूषणावह लक्षण आहे का? आपण मोठं केलं, आपली कामं ठीक आहे, रोजच्या रोज तुमचा पाडा आम्ही वाचतो, प्रगतीच्या दिशेनं खूप तुम्ही चाललेले आहात. एखादा प्रकल्प निर्माण केला आणि त्याचं उद्घाटन केलं म्हणजे काय मेहरबानी केली लोकांवर? लोकांच्याच पैशातून केली आणि त्याच्यावरही पुढे भाष्य केले त्यांनी. लोकांच्याच पैशातून तुम्ही केलेली आहे. तुम्ही काही स्वतःच्या घरातले पैसे आणले नाही. उलट तुम्ही त्या पैशातून घोळ भ्रष्टाचार करून तुमच्या पक्षाच्या गडगंज संपदा निर्माण केलेल्या आहे. त्याचा कधीतरी आढावा घ्या. एवढंच काम केलं तर म्हणे खूप जनताभिमुख काम झालं. तुम्ही जनताभिमुख काम करता कारण तुम्हालाच खाज होती म्हणून तुम्ही येऊन राजकारणात आला, राजकारणात येऊन मुख्यमंत्री झाला. मग केलेली कामं त्याचं इतकं श्रेयवाद
इतकं श्रेय लाटत बसायचं. आणि जी कामं झाली नाही, जी कामं तुमच्या छाताडावर आज बसून नाचतायत, त्याच्याबद्दल कोणी बोललं तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही तुमच्या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये बोललात, की मला विद्वानांचे सल्ले पाहिजेत, पण अशा तशांचे सल्ले असतील तर मी धरून केराच्या टोपलीत टाकतो. हे विधान तुम्हाला शोभनीय नाहीये. असे तसे म्हणजे कोण? याचं स्पष्टीकरण तुम्ही केलेलं नाही. लोकशाही तुम्हाला समजलेली नाही. लोकशाहीचं तत्व आहे, की 100 माणसं असतील, 99 माणसं एक गोष्ट बोलत असतील आणि एक माणूस जर या 99च्या विरुद्ध गोष्ट बोलत असेल, तर तुम्हाला ती ऐकून घेतली पाहिजे. ते ऐकणं हे 99 लोकांचं कर्तव्य आहे. या नाम लोकशाही. या नाम लोकशाही. म्हणजे कोणी तुम्हाला काय पेंडिंग आहे, कुठं काय परिस्थिती आहे, याचे सल्ले दिले तर तुम्ही कचऱ्याच्या टोपलीत टाकणार हो. पण जेव्हा धनंजय चंद्रचूड सारखे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा हे ताशेरे ओढतात, मी ताशेरे शब्द वापरतो. न्यायाधीशाच्या पदाला ते शोभणार नाही म्हणून त्यांनी ताशेरे म्हणून ते ओढलेले नाही आहेत. पण त्यांनी त्यांच्या मृदू भाषेमध्ये, गर्भित अर्थमध्ये घालून जी सुनावणी तुम्हाला केलेली आहे, जी बतावणी केलेली आहे, त्या बतावणीचा तुम्ही कधीतरी सकारात्मक विचार करा. जनकल्याणार्थ विचार करा. लोकांच्या फायद्यासाठी विचार करा. हे प्रश्न आज महाराष्ट्रासमोर आ वासून पडलेले आहेत. तुम्ही अजून जास्तीत जास्त 2-3 वर्ष मुख्यमंत्री राहाल. ते 3 वर्षाचा कालावधी कसा लुटून न्यायचा याचं पुरेसं प्रशिक्षण तुमचं झालेलं आहे. याचा अर्थ महाराष्ट्र हा सुधारलेला देश आहे आणि पुढे जाईल असं होणार नाही. महाराष्ट्रातले 4 उद्योगपती पुढे झाले आणि त्यांच्या संपत्त्या वाढल्या म्हणून महाराष्ट्राचा जीडीपी वाढला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून नाव रूपाला आली. हे एवढे स्वतःचे पाठ थोपटून घेण्याचे प्रकार पुरे झालेत. आता कुठेतरी या गोष्टींकडे लक्ष द्या. स्त्रियांवरील अत्याचार सिगेला पोहोचले तरी 2 वर्ष होत आले. आपण अजून शक्ती कायदा केलेला नाही. स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल न्यायमूर्ती चंद्रचूडांनी राज्य सरकारचे कान उपटले. न्यायालय बांधता, इमारती बांधता, तिथे पुरेच्या सुखसोयी नंतर देत नाही. कितीतरी हजाराची संख्या त्यांनी सांगितली. 4,000हून अधिक न्यायालय अशी आहेत की ज्या ठिकाणी स्त्रियांना शौचालयाची व्यवस्था नाहीये. 2,000च्या वरती न्यायालय इमारती अशा आहे की ज्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्थाच मुळात नाहीये. याचा आढावा आपली यंत्रणा घेत नाही का हो? की तुमचे मंत्री तुमच्याच याच्यातले जवळपासचे लोक आपल्या दबावाखाली अंगठ्याखाली काम करणारे, त्यांना तशी सवय पडलेले सैनिक हेच मंत्री म्हणून नेमायचे. तेच मंत्री काहीतरी बातम्या तुम्हाला सांगतात आणि त्याच्यावरूनच चांगभलं समजायचं महाराष्ट्राचं. हा आढावा जर इथे येऊन न्यायमूर्ती चंद्रचूड सारख्या माणसाला घ्यावा असा वाटतो, तर आपलं लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट काय करतं? आपलं जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जीएडी काय करतं? आपलं पाटबंधारे पासून तर बाकीचे सगळे सार्वजनिक बांधकाम पीडब्ल्यूडी पर्यंतची लोक आहेत ते काय करतात? याच्यावर कोणी लक्ष देत नाही का? की तुमचंच मुळात लक्ष नाहीये. किंवा तुम्ही लक्षही देता तर तुम्हाला रिपोर्ट त्यांचे मिळाले की तुम्ही शांत बसता आणि तथाकथित विद्वानांनी सांगितले तेवढेच सल्ले मानता, बाकीच्यांचे सल्ले कचऱ्याच्या टोपलीत टाकता. वाह, भले शाबास, वाह. याला म्हणतात राज्यकारभार. ही आहे भारतातली लोकशाहीची सद्यस्थिती. आणि हे सगळं सांगत असताना त्यांनी प्रकरणाचे जे आकडे दिले ते थक्क करून टाकणारे आहेत. 42,23,655 प्रकरण न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत. त्यापैकी 21,718 केसेस या 30 वर्षाहून जास्त कालावधीसाठी पेंडिंग आहेत. 30 इयर्स अँड मोर. आणि त्यावर कडी म्हणजे 1958 पासून ज्याच्यामध्ये आरोपी फरार म्हणून घोषित केलेला आहे अशा केसेस पेंडिंग आहे. त्यांनी सांगोला तालुक्याचा उल्लेख पण केला. म्हणजे 64 वर्ष. खरंच तो आरोपी जिवंत असेल का हो आता? 64 वर्ष म्हणजे त्याच्यावर केस झाली तर कमीत कमी तो 18-20 वर्षाचा तरी असेल. आता तो 84 वर्षाचा. खरंच ती केस अजून
तो आरोपी कुठं आहे, काय आहे हे कधी शोधून त्याच्यातली काय बारकावे हे कधी कोणी बघितले का हो? की नुसतं रकान्याची नावं बदलायची. रकान्याची नावं बदलली की त्याच्यावरचे शेरे बदलतात. शेरे बदलले की ताशेरे बदलतात आणि सगळं कसं चांगभलं चाललेलं आहे, असं दाखवायला आपल्याला सोपं जातं. राज्य म्हणून आपण जेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करतो, राज्यपाल या संकल्पनेचा विचार करतो, केंद्र सरकार आणि राष्ट्रपती या संकल्पनेचा संविधानाच्या माध्यमातून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा एक प्रकारे हे राज्य सरकारच्या कारभारावर न्याय व्यवस्थेने ओढलेले जाहीर कोरडे आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. न्यायाचा उत्सव साजरा करताना आत्मपरीक्षण व्हावे या मथळ्याचे लेख पण आले वर्तमानपत्रामध्ये. हे आत्मपरीक्षण कधी होणार आहे? आर्थिक स्वायत्तता, अर्थकारणाच्या बाबीवरती त्यांनी फार मार्मिक भाष्य केलेलं आहे. अतिशय गांभीर्याने घ्यावं असं भाष्य न्यायमूर्तींनी केलेलं आहे. ते म्हणतात, आर्थिक स्वायत्तता म्हणजे तुम्ही तुमचे कमवा व तुम्ही तुमचा खर्च करा असं नव्हे, तर जो सरकारकडे लोकांच्या करातून पैसा जमा होतो, त्या पैशाचा योग्य विनियोग, त्याचं सुनिश्चित वितरण हे विकास कामासाठी झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं की हे स्वायत्तता देण्याचे, जे आर्थिक स्वायत्तता देण्याचे राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे प्रकार आजकाल आहेत, ते अतिशय भयावह आहे. तुम्ही न्याय व्यवस्थेला जर म्हणाल की न्याय व्यवस्थेने त्यांचं इन्कम, त्यांचं उत्पन्न वाढवावं आणि त्यांच्याच पैशातून त्यांनी त्यांचा खर्च भागवावा, याला जर तुम्ही न्याय व्यवस्थेची आर्थिक स्वायत्तता, इकॉनॉमिकल ऑटोनॉमी ऑफ ज्युडिशियरी असं म्हणत असाल, तर हे समीकरण अतिशय धोकादायक आणि भयावह आहे. म्हणजे उद्या समजा एक हायपोथेसिस, एक समजण्यासाठी असं एक गृहीत धरा की न्याय व्यवस्थेला आर्थिक स्वायत्तता देण्यासाठी तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमचे कमवा आणि तुम्ही तुमचा खर्च करा. मग न्याय व्यवस्थेने काय करायचं? कुठून पैसा घ्यायचा? न्याय व्यवस्थेने तो पैसा लोकांवर दंड वसूल करून, लोकांकडून ज्या शिक्षा आहे त्या शिक्षेमधून हे करून, किंवा कोर्टामध्ये फी द्यायची असेल, जर एखादी केस जर फाईल करायची असेल तर ती फाईल करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील. ते कोर्टामधली केस एका न्यायाधीशाने एक वेळा जर सुनावणीसाठी घेतली तर त्याचे 50,000 तुम्हाला द्यावे लागतील, तर तुमची केस सुनावणीसाठी येईल. जसं हॉस्पिटलमध्ये पेशंट बायपास सर्जरीचा असेल तर डॉक्टर सांगतात की पहिला 2 लाख रुपये जमा करा, त्यानंतर आम्ही ऑपरेशनचा विचार करू. तसं उद्या कोर्टामध्ये झालं की तुम्ही एवढे पैसे आणा तर तुमची केस आम्ही घेऊ, नाही तर घेणार नाही, आणि त्यांनी त्याची फी लावून दिली. खरंच अशा प्रकारची आर्थिक स्वायत्तता जी आहे ती तुम्ही न्यायपालिकेला देऊन अशा प्रकारची बंधनं टाकणार आहे का? याकडे न्यायमूर्तींनी लक्ष वेधलेलं आहे की आर्थिक स्वायत्तता म्हणजे तुम्हीच तुमचे कमवा आणि तुम्हीच तुमचा खर्च करा, हे समीकरण फार धोक्याचं आहे. आता समजा हे समीकरण तुम्ही नगरपालिकेला लागू केलं, मग नगरपालिका हे पैसा उभा कुठून करणार? लोकांनी मास्क नाही लावला, नाकाच्या खाली गेला, नाकाच्या वर नाही आहे तो, लोक सरळ रस्त्याने चालले नाही, तो चालताना त्याचा पाय एक वाकडा पडला, त्यांना दंड वसूल करा, वगैरे वगैरे जर प्रकार आले तर काय होईल? आणि समजा अशा प्रकारची पद्धत तुम्ही पोलीस खात्यामध्ये आणली की पोलीस खात्यामध्ये उद्या एफ-आय-आर लिहायचा असेल तर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील. तो एफ-आय-आर साधा मंगळसूत्र चोरीचा असेल तर 5,000 पडतील, घरफोडीचा असेल तर 25,000 पडतील, आणि खुनाचा एफ-आय-आर असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये मोजावे लागतील, कारण आम्ही आर्थिक दृष्ट्या स्वायत्त यंत्रणा म्हणून काम करत आहोत. मग जनताभिमुख सरकार, वी द पीपल ऑफ इंडिया, जनतेकडून कराच्या रूपाने वसूल केलेला पैसा राज्याच्या तिजोरीत आलेला हा कशासाठी? हा मोठमोठ्या धनदांडग्यांचे, उद्योगपतीचे कर्ज माफ करण्यासाठी, की तुमचे घोटाळे करून हे पैसे आपसात नातेवाईकांच्या संस्थांना, मग साखर कारखाने असो की शैक्षणिक संस्था असो, त्यांना देऊन लुबाडण्यासाठी?
एक मंत्रालय असं शिल्लक नसेल की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्याचे किस्से ऐकले जात नाहीत. सगळीकडे हे प्रकार चाललेले. मग जनतेच्या पैशाचं होतं काय? तुमच्या मक्तेदाऱ्या चालतात. एम-एल-एचे पगार, खासदाराचे पगार, त्यांच्या गाड्या, त्यांचं पेट्रोल अनिर्बंध पद्धतीने चालू आहे. याला का तुम्ही एक्सपेन्सेस इंडेक्स लावत नाही? समाजाची क्षमता खरंच इतकं खर्च करण्याची वाढली आहे का? समाजाचं उत्पन्न वाढलं आहे का? आणि ज्या समाज घटकाचं उत्पन्न वाढलं असेल, त्या समाज घटकाकडून जास्त कर वसूल करून जे समाज घटक वंचित आहे अशा लोकांना त्या कराचं वितरण, या नामक खरी वित्तीय लोकशाही, ही खरी आर्थिक समता. कुठलं प्रिअम्बल घटनेचं जागेवर राहिलो? तुम्ही जेव्हा आमदाराचे पगार वाढवता, त्यांचे भत्ते, वेतन आणि त्यांच्या काही सुखसोयी वाढवता, तेव्हा या राज्यातला शिक्षक, या राज्यातला शेतकरी, या राज्यातला शेतमजूर, चौकीदार, सिक्युरिटी गार्ड्स, पिऊन, तलाठी, ही जी लोक आहे, यांचं राहणीमानाचा कुठेतरी विचार केलेला आहे का? आणि तुम्ही का या लोकप्रतिनिधीचे पगार वाढवून देता? जनतेच्या पैशातलं आहे. तुमच्या घरचं काय जातंय? तुमच्या बाचं काय आहे त्याच्यामध्ये? जनतेचं आहे. खाऊ द्या पैसा. आणि आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. आणि त्याही वरून जर कोणी विचारलं, की एवढी मग्रुरी आजकाल आलेली आहे, की जनतेचे प्रतिनिधी होण्यासाठी आम्ही पैसे खर्च केले हो. म्हणून ते पैसे आम्ही वसूल करतो, तर काय बिघडलं आमचं? या प्रकारची मग्रुरी, ती भाषा म्हणजे राज्य व्यवस्थापन चालवणे असं जर असेल, तर फार कठीण परिस्थिती होणार आहे. म्हणून आर्थिक स्वायत्तता जर यंत्रणांना, त्या संस्थांना, घटनात्मक संस्थांना तुम्ही उद्या अशा प्रकारे देत असाल, तर परिस्थिती बिकट होईल. शैक्षणिक संस्थेचं फार महत्वाचं उदाहरण आहे. त्यास तुम्ही सायंटिस्ट होण्याच्या कॅलिबरचे असाल, पण तुमच्याकडे लाख रुपये फी भरायची नसेल, तर तुम्ही त्या शाळेमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये, त्या महाविद्यालयामध्ये दाखला घेऊच शकत नाही. याला आर्थिक समता म्हणणार का आपण? तुझ्याकडे पैसे आहे का? तर शिक्षण घे. आजकाल जे मोठमोठे विदर्भ म्हणा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे मोठमोठ्या कॉलेजेसचं पे उघडलेलं आहे, सगळी कॉलेजेस राजकारण्यांची आहे, त्यांच्या बगलबच्च्यांची आहे, त्यांच्या नातेवाईकांची आहे. किंवा मग नाही झाले तरी त्यांच्याशी लग्न हे व्यवहार करून नातेवाईक करून घेतले जातात. अशा लोकांचे डोनेशन हा काय प्रकार आहे? ही लाजिरवाणी गोष्ट वाटत नाही का तुम्हाला? हा गुणवत्तावर्धक भाग वाटतो का समाजाचा? डोनेशन ही गुणवत्ता नसलेली समाज व्यवस्था तुम्हाला निर्माण करायची, याकडे लक्ष देत नाही का? मग ते कसं थांबवायचं? नाही, आम्हाला खर्च येतो जनतेच्या पैशातून करा ना. जनतेच्या पैशातून जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा. डोनेशन घेण्याची काही गरज नाही. आणि डोनेशन घेतल्यानंतर तिथल्या लोकांना न्याय आणि गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूट आहे त्या डबघाईस नेणं कसं शक्य आहे? एखाद्या नगरपालिकेला, पोलीस खात्याला, एखाद्या महसूल खात्याला, आरोग्य खात्याला जर अशा प्रकारे तुम्ही आर्थिक स्वायत्तता देण्याच्या नावाखाली जर असे प्रकार करत असाल, तर किती वाईट आहे. त्याला एक सर प्रश्न, आता एक मेसेज असा आलेला आहे की हे सर्व ज्यातून घडलं. आवाज येत नाहीये. सर आवाज येतोय? हा, आता येतो. हे सर्व ज्या व्यवस्थेतून घडलं किंवा व्यवस्था ज्या पद्धतीने घडत गेली, त्या वेळेलाही संविधान अस्तित्वात होतं, आजही आहे. मग संविधान का, असा एक प्रश्न आहे. नाही, मला ऐकायला नाही आलं बरोबर तुमचा प्रश्न. काय सांगताय, त्याचं काय म्हणणं आहे की सुरुवातीपासून संविधान अस्तित्वात आहे, आताही नाही, एकदम तुटक आवाज येतोय. कळत नाहीये काय काय प्रॉब्लेम. तुटक आवाज येतोय. सर आवाज येतोय माझा? हा, आता येतोय. प्रश्नकर्त्याने असं विचारलेलं आहे की आपण संविधानामध्ये सगळी व्यवस्था आहे असं म्हणतो, संविधान सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, आताही आहे, आणि संविधान असताना जर अशी परिस्थिती घडली असेल तर त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे असं वाटत नाही का? नाही, मला परत ऐकायला आलं नाही काही. अंमलबजावणी, संविधानाच्या अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये किंवा संविधानामध्ये बदल करणं काळाची गरज आहे असं वाटतं का, असा प्रश्न. हो.
संविधानाचा अंमल करणं ही काळाची गरज आहे. पण मला सांगा, की संविधानामध्ये आपण बदल केले आणि अशा काही घटना दुरुस्त्या करून आणल्या. पण त्या घटना दुरुस्त्या जर कार्यान्वित करणारी माणसं आपल्याकडे नसतील किंवा त्या कार्यान्वित करत असताना आपण आपले छुपे अजेंडे त्याच्यामध्ये घालून कार्यान्वित करतोय असा भाव निर्माण करायचा, पण खऱ्या अर्थाने त्या फलदायी स्वरूपात कार्यान्वित होऊ द्यायच्या नाही, रिझल्ट ओरिएंटेड काही होऊ द्यायचं नाही, पण तसं दाखवायचं. ही मानसिकता जर असेल तर त्याच्यात काय घटना बदल करेल हे मला कळत नाही. आपण घटनेमध्ये आतापर्यंत या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये 125हून अधिक वेळा घटना दुरुस्त्या केल्या. पण घटना दुरुस्ती करूनही परिस्थिती, समाजाची परिस्थिती सुधारलेली आहे का तर सुधारलेली नाही. अजूनही शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये काय अराजक आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये काय अराजक आहे, लेबर लॉची काय पोझिशन आहे, सगळं प्रायव्हेटायझेशन करून तुम्ही जॉब ओरिएंटेड करून टाकलेलं आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा पडतो की घटनेमध्ये जे दिलेली तत्व आहे ती तर आधी पाळा. घटना दुरुस्तीने कदाचित होईल, पण ती घटना दुरुस्ती अतिशय कठोर असेल. मग अशी घटना दुरुस्ती कदाचित लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी पण असेल. मग तुम्ही त्यावेळी ओरडाल की हे असं झालं तसं झालं. म्हणून घटना दुरुस्ती हा पर्याय जरी असला तरी एकमात्र पर्याय नाहीये. त्या पर्यायाला जोखूनच त्याचा विचार करावा लागेल की घटना दुरुस्ती आम्ही केली. मग हे प्रश्न मूळ तेच आहे. ज्या 23 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश बोलले, त्यांचं म्हणणं असंच आहे की ही जी घटनेतली तत्व आहेत त्याचं तर पालन करा. समजा याच्यावर घटना दुरुस्ती केली, कसं करणार तुम्ही? तुम्ही पालनच करायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला पालन करायचं आहे फक्त आपल्या विशिष्ट समूहासाठी, विशिष्ट जातीसाठी, विशिष्ट पक्षासाठी, त्या पक्षाच्या निधीसाठी. आत्ताची ही प्रकरणं बघा जे चाललेलं आहे, काय दिसतं तुम्हाला त्याच्यावरून? अहो, जिथे कमिशनर सारखा माणूस फरारी होतो, का तुम्हाला अटक करते आता? कुठली घटना दुरुस्ती करणार आहोत आपण? का आयपीसी नाहीये, सीआरपीसी नाहीये, घटनेमध्ये तुम्हाला तरतूद नाहीये? गृह खातं, जो गृहमंत्री स्वतः फरार झाला, कुठली घटना दुरुस्ती कामाला येणार आहे मला सांगा? दुरुस्तीच्या पलीकडे जर मोडकळीस आलेलं असेल घर, तर त्याचा विचार करावा लागेल की घर चालवणारे जे आहेत ते लोक बरोबर आहेत की नाही, आणि त्यावर न्यायाधीश महोदयांनी बोट ठेवलेलं आहे. नेमकेपणाने हे जे भाषण आहे औरंगाबादला चंद्रचूड आणि रमणा साहेबांचं, ते भाषण सगळ्यांनी ओळ टू ओळ, शब्द टू शब्द पाठ करावं आणि त्याच्यातला मतितार्थ रीड बिटवीन द लाईन समजून घ्यावा. इतकं चांगलं सुस्पष्ट ते भाषण आहे. एका ठिकाणी शेवटी सरन्यायाधीश असं म्हणाले की ही आर्थिक स्वायत्तता कशी डेंजरस आहे ते सांगताना त्यांनी सांगितलं की मी काही पोलीस स्टेशनच्या आणि काही महसूल खात्याच्या आणि त्यावरही काही न्यायालयाच्या इमारती अशा बघितल्या की ज्या इमारतींवर बिल्डरांचे नाव लिहिलेले शिलालेख आहेत, अमुक अमुक यांच्या सौजन्याने. म्हणजे एखाद्या बिल्डरच्या किंवा उद्योगपतीच्या सौजन्याने जर एखादं पोलीस स्टेशन बांधून मिळत असेल आणि त्याच्यावर तो त्याची शिला लावून तिथे आपला लेख लिहित असेल की या दिवशी असं असं केलं, अमुक अमुक मंत्री महोदयांनी येऊन उद्घाटन केलं, यांच्या सौजन्याने ही इमारत उभी राहिली. अरे यापेक्षा मोठा कर्मदरिद्री नादारपणा काय आहे? राज्य सरकार स्वतःच एक इमारत उभी करू शकत नाही. हे इमारतीच्या उभं करण्याच्या प्रसंगाच्या वेळी ते बोलत होते. हे किती डेंजरस आहे. आणि तुम्ही हे कुठल्या तत्वाखाली आणता? ने आम्ही यंत्रणांना, संविधानिक यंत्रणांना आर्थिक स्वायत्तता दिलेली आहे की तुम्ही तुमचे कमवा, तुम्ही तुमचं करा. हेच केलं तुम्ही शिक्षणामध्ये. शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन ज्यावेळी तुम्ही केलं तेव्हा त्यांना वारेमाप अधिकार देऊन टाकले. पाहिजे तसं डोनेशन घ्या, पाहिजे तशी फी घ्या. सर्वसाधारण जनता जाऊच शकत नाही ते शिक्षण घ्यायला. हे खरं दुर्दैव आहे. आर्थिक स्वायत्तता देण्याचं खरं दुर्दैव आहे. आणि न्यायिक व्यवस्थेबद्दल त्यांनी ताशेरे फार कडक शब्दात ओढले की ज्या समाजामध्ये न्याय मिळत नाही, ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये निवृत्त सरन्यायाधीश असं म्हणतो की माझ्यावर अन्याय झाला तर मी न्यायालयामध्ये
दाद मागायला जाणार नाही. हे कोणी आलतू फालतू माणूस म्हटला असता, कचऱ्याच्या टोपलीत ज्याचे अर्ज तुम्ही रोज खोऱ्यानी टाकता, त्याचं तर कोणीच लक्षात घेत नाही हो. पण सरन्यायाधीश निवृत्त झाल्यावर म्हणतात, तिकडे तरी लक्ष द्या की ते असे का म्हणाले. याचा अर्थ आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही. तो कसा मिळावा त्याकडे लक्ष वेधताना न्यायाधीश महोदय हे वक्तव्य करत होते. आणि त्यांनी सांगितलं, जसा आता घटना दुरुस्तीचा प्रश्न निघाला त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की घटनेमध्ये एक प्रावधान निर्माण केलेला आहे. नॅशनल ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर ऑथॉरिटी ऑफ इंडिया, NJIAI, ही एक ऑथॉरिटी आहे. आणि त्या ऑथॉरिटी बरोबर प्रत्येक राज्याने सुद्धा अशा प्रकारच्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरल ऑथॉरिटी निर्माण कराव्यात. स्टेट ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरल ऑथॉरिटी असाव्यात आणि त्यांनी या सगळ्या ज्युडिशियल बाबीचा आढावा घ्यावा. तो आढावा म्हणजे फक्त बिल्डिंगचा आणि कागदपत्राचा नाही, तर तो आढावा न्याय मिळतो का. आज अनेक न्यायालय अशी आहे की ज्यांना त्यांचा दस्तावेज ठेवण्यासाठी जागाच नाहीये. मग तो दस्तावेज 4 वर्षांनी मिळत नाही, 5 वर्षांनी मिळत नाही, ती केस तशीच पेंडिंग राहते. कित्येक खटले ते स्टे ऑर्डर केलेले ते तसेच पडून राहतात. त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी बघितलं तर ते स्टे ऑर्डरचं दिलेलं जे बाळ होतं ते बाळच तिथं मिळत नाही. त्याच्यासाठी डिजिटलायझेशन जे झालं पाहिजे, ज्या पद्धतीने ते झालं पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. इथे श्रेयवादाची लढाई एवढी जास्त चालली की व्यवस्थेवर कोणाचं लक्ष नाही. आणि म्हणून त्यासाठी हे आजचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आणि त्या उत्तराच्या संबंधात, त्या उत्तराच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे झालेलं न्यायाधीश महोदय चंद्रचूड आणि सरन्यायाधीश महोदय रमणा यांचं भाषण या देशाला उद्बोधक आहे. या देशात ते लोकांनी ते ऐकावं, किंबहुना आमची माध्यमं एवढी अडगळीची कामं करत आहेत की कुठेतरी कोपऱ्यामध्ये ती माहिती देतात. लसीकरण किती झालं आणि किती लोकांनी काय केलं आणि मग ते आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले त्यांची स्टेटमेंट मुखपृष्ठावर येतं. आणि सरन्यायाधीशाचं हे उद्बोधक भाषण कुठेतरी 10व्या-12व्या पानावर एवढ्याशा कॉलम मध्ये कुठेतरी देऊन टाकतात. हे सगळे विकल्या गेलेले मीडिया आणि सेठजीच्या दावणीला बांधलेले बुद्धिवंत तिथं मोठमोठे एडिटर्स जाऊन बसलेले आहे. हे सगळे सेठजी सांगतील त्याप्रमाणे कामं करायची, चालायची. पण अशाही वेळी लक्षात घ्या, अंधार किती असला तरी एक पणती जरी तुम्ही तेवट ठेवली, पेटती ठेवली, तिला विजू दिली नाही, ते एका पंक्तीमध्ये सुद्धा त्या अंधाराला छेद देण्याची ताकद असते. जी ताकद तुम्हाला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या रूपाने दिसते, फुलेंच्या रूपाने दिसते, शाहूंच्या रूपाने, आंबेडकरांच्या रूपाने. हे लोक निष्क्रिय झाले नाही, हे लोक वैफल्यग्रस्त झाले नाही. त्या लोकांनी सातत्याने सत्य काय आहे ते मांडलं. आणि म्हणूनच न्यायाधीश महोदयांनी सामाजिक क्रांत्या ज्या झाल्या त्याचा उल्लेख केला. सावित्रीबाई फुलेचा उल्लेख केला, महात्मा फुलेंचा उल्लेख केला, आंबेडकरांचा उल्लेख केला. आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका न्यायिक व्यासपीठावर देशाच्या सरन्यायाधीशांनी या लोकांचा उल्लेख करून बोलण्याची गरज जेव्हा पडली, याचाच अर्थ आम्ही पुरोगामी महाराष्ट्र हा प्रतिगामी शक्तींच्या ताब्यात दिलेला आहे. नावाला आम्ही पुरोगामी झालेलो आहोत, ते प्रतिगामी नावाला म्हणून घेतात आहे. पण तुम्ही पुरोगामी सुद्धा त्या प्रतिगाम्यांचाच अजेंडा पूर्ण करत आहात. त्यांना पूरक अशा पॉलिसी तुम्ही राबवत आहात, हे या ठिकाणी विसरू नका. श्रेयवाद सोडून व्यवस्थेकडे लक्ष द्या. आणि व्यवस्थेकडे लक्ष देताना सर्वांचे जे म्हणणे आहे, जे काही लहान माणूस असेल त्याचंही म्हणणं आहे, ते विचारात घ्या, ते ऐका. ही गुर्मी आणि गर्विष्ठपणा, गर्व से कहो हम अमके अमके है, तो तुमच्या घरी ठेवलेला बघा बरा. हे तुम्ही आता एका राज्याचे शासन करते आहात. इथं कोणीही बोलत असेल त्याचं म्हणणं किमानपैकी ऐकून घेणं, किंबहुना त्याच्यावर थोडासा तरी विचार करणं. का तो माणूस एवढा केकाटतोय, का धर्मा पाटील सारखा शेतकरी गेटवर येऊन आत्महत्या करतो, वीज प्राशन करतो, त्याला केराची टोपली दाखवणार तुम्ही. मग तुमच्या ठाई विद्वान कोण, तुमच्या मांडीवर बसलेले 2-4 लोक जे तुटपुंजे काहीतरी बोल घेवडेपणाने अहोरात्र तुमची स्तुती करण्यामध्ये मग्न असतात, त्यांना विद्वान म्हणायचं का. खरे विद्वान हे पोटातल्या भुकेची आग असते ना, आग, त्या आगेतून निर्माण होतात. खरा माणूस तो रस्त्यावर अणवाणी चालतो, त्याला बसलेले चटके, त्याच्या पायाला आलेले
घोगले त्या फोडातून विद्वान निर्माण होतो. त्याला तुम्ही केराची टोपली दाखवणार आणि स्वतः 5 स्टार पंचताराकीत मध्ये राहणारे तुम्ही विद्वान म्हणणार. उद्या तुम्ही वजय आणि प्रदीप शर्माला सुद्धा विद्वान म्हणाल. उद्या परमबीर सिंगाला सुद्धा तुम्ही विद्वान करून टाकाल. काय कामाच्या अशा विद्वत्ता? कोण्या कामाच्या अशा विद्वत्ता? प्रत्येक गोष्टीचा एक बुमरँग असतो. बुमरँग जेव्हा येईल, तो बुमरँग कोणालाही चुकलेला नाही. या देशामध्ये एवढे उन्मत्त झालेलं मुघल साम्राज्य 700 वर्ष, त्याला बुमरँग चुकवता आला नाही. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य स्थापनेचं एक हिंदवी स्वराज्याचं जे एक अधिष्ठान होतं, त्यालाही बुमरँग चुकला नाही. पेशवाई आलीच, पेशवाईलाही बुमरँग आला, तोही चुकला नाही. इंग्रजांचं राज्य आलं, इंग्रजांनाही बुमरँग भोगावा लागला. जालियनवाला बाग झाल्यानंतर 200हून अधिक वर्ष असलेलं ब्रिटिशांचं शासन या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीचं 1600 पासून त्यांनी शिकंजा कसला आणि 1858ला राणीच्या अधिपत्याखाली गेलं. पण 1919ला जालियनवाला बाग झाल्यानंतर अवघ्या 25-26 वर्षामध्ये खेळ आटोपला आणि बुमरँग आला. 1947ला भारत स्वतंत्र झाला. हिटलरला सुद्धा बुमरँग आला. तसा तुमच्या एकाधिकार आणि मस्तवालपणाला बुमरँग येणार नाही. या भ्रामक कल्पनेत तुम्ही राहू नका. ही जनता सुज्ञ आहे, हे लोक सुज्ञ आहे. आज हा जनतेचा हुंकार जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्यातून बाहेर पडतो, तर त्या प्रश्नकर्त्याचं मी कौतुक करतो आणि मला बोलायला सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटतो की हे बोलायची संधी मला त्यांनी दिली. त्या प्रश्नकर्त्याच्या मनापासून आभार मानतो. आत्मपरीक्षण करायला शिक. न्याय व्यवस्थेचा सर्व न्यायाधीश येऊन तुम्हाला आत्मपरीक्षण केलं पाहिजे म्हणून जेव्हा सांगतो, तेव्हा आपल्याला आपल्या कार्यपद्धतीची थोडी तरी खंत वाटली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे. ती जनता भिमुखच असली पाहिजे. सुधारणा ही एखाद्या पक्षाच्या सुधारणेसाठी किंवा पक्षाच्या विकासासाठी होता कामा नये, एका विशिष्ट जात समूहासाठी होता कामा नये, रयतेसाठी झाली पाहिजे. शिवरायाचं नाव घेऊन चालवणारं राज्य जे आहे ते शिवरायाच्या रयतेसाठी कार्यरत असलं पाहिजे, असा हा महत्वाचा संदेश या ठिकाणी आहे. केवळ भानगडी करत बसायचं, नाही दिले तर नाही दिले 12 MLA, राहू द्या त्या राज्यपालांना, त्यांचं काम काय आहे ते करू द्या. राज्यपालाला तसे अधिकार आहे का ते आपण पुढे मंत्री परिषदेच्या अनुच्छेदामध्ये बघणार आहोत. हे अधिकार नसतील तर न्यायालय त्याच्यावरती आहे, न्यायालय त्याचा निवाडा करेल. पण तेच जणू खूप मोठं लढाईचं स्वरूप त्याला दिलेलं आहे. एक आर्यन खान काय त्या ह्याच्यामध्ये थोडस काही 2-4 ग्रॅमचं घेऊन बसलं तर त्याला एवढं जगभर युद्धाचं स्वरूप आलेलं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण केली. 5 ते 10 मिनिटं ज्या बातम्यांची लायकी नाही चालायची, अशा बातम्या 24 तास चालवल्या जातात. जणू काही जनतेचे प्रश्न दुसरे नाहीत. आर्यन खानला जामीन मिळणं हाच आज महाराष्ट्र शासनाचा आणि जगाचा आणि देशाचा आणि जनतेचा प्रश्न झालेला आहे. अशा प्रकारचं वातावरण जे तुम्ही निर्माण करत आहे ना, हे एक पाप कर्म आहे आणि म्हणून याचा बुमरँग येणार. बुमरँग सहन करण्याची तयारी आतापासून करा, असा माझा प्रांजळ सल्ला सर्व राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना आणि प्रशासकांना आहे. तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. न्यायाधीश महोदय जे सांगतात आहे, हे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या स्वार्थासाठी बोलत नाहीयेत. ते जनतेसाठी बोलतायत. जनतेला सामाजिक न्याय, जनतेला न्याय त्यांच्या प्रकरणात कसा उपलब्ध होईल त्यासाठी बोलतात आणि त्या न्यायाची खरी सुरुवात चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम ही तुमच्यापासून, तुमच्या घरातून तुम्ही केली पाहिजे, तरच ते होईल, नाही तर होणार नाही. मला वाटतं आज वेळेची मर्यादा संपलेली आहे, म्हणून आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आजचं हे पुष्प संपवत आहोत आणि उद्यापासून आपण अनुच्छेद 163 आणि पुढचं मंत्री परिषद आणि राज्याचा कारभार त्याच्यावरती परत भाष्य करत राहू. या अनुषंगाने जे जे प्रश्न येत राहतील ते प्रश्नही आपण घेत राहू. हा अहोरात्र चालणारा पारायणाचा यज्ञ आहे. हा पारायणाचा यज्ञ आपल्याला 365 दिवस, 395 अनुच्छेद आणि 10 परिशिष्ट असा करायचा आहे. त्याच्यामुळं थकून न जाता, कुठल्याही प्रकारचा शिथिलता याच्यामध्ये न येऊ देता आपल्याला हे अगदी जोमाने करणं भाग आहे. तुमची साथ मला ज्या पद्धतीने मिळते, मी तुमचं कौतुक करतो, आभार मानतो आणि आजच्या पुरतं इथं थांबतो. उद्या आपण अनुच्छेद 163 पासून संविधानाच्या पारायणाला सुरुवात करू. धन्यवाद.